तर नमस्कार मंडळी, मी प्रियांका स्वागत करते तुमचं अजून एक छानशा ब्लॉगमध्ये. मार्केटमध्ये गेली होती मी दिवे खरेदी करायला. बापरे, खूप सारे दिवे होते, पण महाग पण तेवढेच होते. हे कलरचे दिवे मी पाहिले, बापरे ते इतके महाग सांगत होते. मग मी ते काय घेऊन आली नाही, मी कलर घेऊन आले आणि मस्त म्हणलं आपण पण छान असे पेंट करून घेऊया. मला जे चॉईस पडले मी तेच आणले. मला हा दिवा खूप आवडला, म्हणलं आपण ह्याला कमळासारखं कलर करता येईल, म्हणून मग हा एक घेतला. हाही खूप आवडला, म्हणलं हा समईसारखा किती छान वाटतोय ना, मला खूप आवडला. मग मी घेऊन आले हा पण. मी आता विचार करते कोणते कोणते तुम्हाला दाखवू, त्यासाठी मग म्हटलं एक 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 करून दाखवावं, पण हे खूप सारे होते, मग मी कसे दाखवणार. मग परत मग साईडला ठेवून दिले आणि मग सगळे एकसाथ टेबलवर ठेवले आणि मग तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवते. हे सगळे घेऊन आले, आणखीन भरपूर आहेत पण ते दुसरीकडे ठेवलेत मी. ते काल मी सगळे दिवे घेऊन आले आणि काल तसंच ठेवून दिले आणि आता सकाळी मी सगळी कामं आवरून घेतली आणि फटाफट आता दिवे पेंट करायला घेणार आहे. इथे मी सगळे मांडून ठेवले, जे जुने आहेत नवीन आहेत ते सगळे इथे ठेवले आहेत आणि मी आता इथे पेंट करायला बसणार आहे. सगळे पेंट करून मी तुम्हाला नक्की दाखवेल. तुम्हाला आवडल्यास मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणता दिवा खूप जास्त आवडला. तर चला सुरुवात करूया. हा कॅनलचा जेसो आहे. आपण ह्याने पहिलं एक बेस कोट करून घेणार आहे आणि त्यानंतर मग मेन पेंटिंग करणार. मार्केटमध्ये किती महाग मिळतात असे दिवे, खूप महाग मिळतात पेंट केलेले दिवे. आपण घरी कलर आणून आरामात हे पेंट करू शकतो, परत डिझाईन करू शकतो. फक्त थोडा आपला वेळ जातो, बाकी काही नाही. पण खूप मार्केटला खूप जास्त महाग मिळतात. चला तर मी आता याला बेस कोट पूर्ण करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते डायरेक्ट व्हिडिओमध्ये. आता मी तुम्हाला दिवे दाखवते छान पेंट केले. बेस कोट कंप्लीट करून मग मी पहिले हाच दिवा घेतला. मला ह्या दिव्याला कधी पेंट करेल असं झालं होतं. मला हा दिवा खरंच खूप आवडला. हे बघ, मी ह्यात आहे ना थोडंसं असं शेडिंग केली, छान वाटतंय ना, मस्त दिसतंय. एक 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 बापरे, मी विचार केला होता लवकर होईल, पण कशाचं काय, पूर्ण अख्खा दिवस माझा पूर्ण दिवे पेंट करण्यामध्येच गेला. पहिले मी सगळ्यांना बाकीच्यांना कलर करून घेतला आणि जो म्हणजे जसं ब्ल्यू, रेड, ग्रीन हे असं प्लेन कलर करून घेतले आणि जशी डिझाईन मग सुचती आहे तसं 3D कोडने मी डिझाईन काढून घेतली आणि नंतर स्टोन लावले. जसं समजा आता रेड कलरला ग्रीन कलर शेडिंगमध्ये तो स्टोन छान दिसत होता, मग तसं मी जसं सुचेल तसं मी करत होते आणि खूप छान दिसत होते. सगळे दिवे इतके छान पेंट झाले ना, खूप सुंदर दिसत होते सगळेच. आता हेच मी मार्केटमध्ये घ्यायला गेले असते तर मला त्यांनी सांगितलं 150 रुपयाचे फक्त 4. आता हे बघा मी किती कलर केले हे दिव्यांना आणि किती स्टोन वगैरे. काय फक्त 5-5 रुपयाचं पॅकेट आणलं होतं स्टोनचं आणि एवढ्या सगळ्या दिव्यांना ते पुरून गेलं. मला वाटतं एक मी 10 आणले होते हे स्टोनचं पॅकेट आणि सगळ्याला मग पेंट केलं. आता मला ना तिथं मी पाहिलं मग असं झिगझॅगची एक डिझाईन होती, मला आवडली ती. मग मी म्हटलं आपण ह्याला ना तीच करूया आणि माझ्याकडे 3D कोण दुसरा नव्हतं पण की म्हणजे नाही का उठून दिसेल. ह्यात व्हाईटही एवढा उठून दिसला नसता, त्यामुळं मग मी येलो कलरनीच ती डिझाईन केली आणि वरच्या साईडला मग स्टोन लावले. दिवे पेंट करता मला संध्याकाळ झाली. मग मी पहिले स्वयंपाक करून घेतला आणि जेवण केलं आम्ही सगळ्यांनी आणि मग नंतर परत पेंट करायला चालू केलं. आता हे मी प्लेन असे पेंट करून घेतले आहे. आता ह्याच्यावर वर्क करणार आहे. हे आपण धान्य वगैरे भरून ठेवतो ना, त्याच्यासाठी हे मी आणले होते. असे मी रेडीमेड पाहिजे तिथे, पण खूपच महाग होते. मग हे मला वाटतं त्याने काहीतरी मला 30 रुपयाचे डझन, तर मी अर्धा डझन घेतले. 15 रुपयाचे घेतले मी हे. आता बघा ह्याचे मी किती सुंदर असे पेंट करते.
सगळं पेंट करता करता आणि व्यवस्थित ठेवता ठेवता एवढा उशीर झाला ना, मला एवढा कंटाळा आला बापरे. बघा साईडने तर किती पसारा झाला आहे. आता हे सगळं आवरून सगळं व्यवस्थित ठेवून पूर्ण करूनच झोपायचं. पण जाऊ द्या, एकदम सुंदर आणि छान पेंट झालेत बाबा, किती छान. एकही दिवा असा नाही आहे की तो आवडला नाही. इतका छान सगळे सुंदर पेंट झाले ना, खूप मस्त. हे बघा, ही कमळासारखं किती छान वाटतोय. आणि हे जे आपण धान्य भरून ठेवतो ना, त्याच्यासाठी हे सगळं बनवलं मी. तुम्हाला आवडलं का बघा. मला सांगा नक्की, तुम्हाला पेंट केलेले दिवे आवडले का, कोणते आवडले. हे बघा, मी म्हटलं ना तुम्हाला कमळाचे किती छान वाटत आहेत ना. दिवे तर पेंट झाले. मग आता शुभ लाभ राहिलं ना, मग ते बनवायला घेतलं. हे केक आपण बेक करतो ना, त्याच्या खालचा बेस माझ्याकडे होता. मग मी त्याच्यावरच डिझाईन करून घेतली आणि कलर केला. मग ही सगळी डिझाईन कंप्लीट केली. हा मधला कलर ना गोल्डन पहिलं केलं, पण मला काही तो आवडला नाही. मग मी परत येलो कलरने पेंट केलं. हे जी शुभ आणि लाभ काढले ना, ते एमसील भेटतं ना, मग त्या एमसीलला मी मिक्स करून मग शुभ लाभ काढलं. याचा काय पूर्ण व्हिडिओ काढला नाही, कारण मी खूप थकली होती. मग मला माझा मोबाईल पण हे झाला होता, स्विच ऑफ झाला होता. मग म्हणलं राहू दे आता, हे बनवून झाल्याच्या नंतर मग. पण मला हा काय गोल्डन कलर आवडतच नव्हता. मग मी म्हटलं चेंजच करूया, जाऊ दे नकोच तो कलर. मग मी परत ते चेंज करून टाकलं. बनले शुभ लाभ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.